हॅलो, कसे आहात सगळे? सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी साडी घातली, कशी दिसते? तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि मी पहिल्यांदा मोदक करते आहे. आणि मोदक करण्याचं हे कारण आहे की संकष्टी चतुर्थी पण आहे आणि मी प्रॉपर असे मोदक कधी केले नाही आहेत. म्हणजे की असे नॉर्मल ते वळले आहेत, पण प्रॉपर पीठ सारण हे सगळं प्रॉपर असं कधी केलं नाही. तर मी करणार आहे आणि मी कसे करणार आहे ते तुम्हाला दाखवीन आणि तुम्हाला आवडले तर मला नक्कीच सांगा आणि हां, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सो इथे गॅस गरम झाला आहे, मी बारीक केलं आहे आणि गॅस गरम नाही, सॉरी कढई गरम झाली आहे नॉर्मल. तर मी टाकणार आहे खसखस पहिली आणि हां, 2 नारळ आहेत इथे. तर 2 नारळाला एवढी खसखस माझ्या मते इनाफ आहे. तर बारीक गॅसवरच ती थोडीशी अशी रोस्ट करणार आहे. सो खसखस झाली आहे मस्त भाजून. तर मी आता बारीक गॅसवर टाकते आहे. बारीक गॅसवर नाही, बारीक गॅस केला आहे आणि मला खूप भीती वाटते मोदक करायला, कारण की मी फर्स्ट टाईम करते आहे पूर्ण असं सगळं. कारण की आईच्या जमान्यात मी नाही केलेत, फक्त वळले ते पण 1-2. इकडे सासूच्या पण जमान्यात मी नाही केले, फक्त वळलेत, कारण की कधी करूच दिले नाही. तर हां, तर घी आहे, कुठलंही घी घ्या. तर मी घी टाकते इथे. तुम्ही डालडा वापरा किंवा जे तुम्हाला पाहिजे. 1च स्पून टाकते आहे मी. कुठल्याही यूट्यूब चॅनलवर नाही बघितली आहे ही. मी ना ChatGPTला विचारलं आहे मुद्दामून, कारण की मला ट्राय करायचं होतं की वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल. तर म्हणून मी यूट्यूबला नाही बघितली आहे. तरी येस, घी मस्त तापलं आहे. आता पण ह्याच्यामध्ये हा एवढा नारळ आहे. तर हे 2 नारळाचा कीस आहे. आणि एक सोपी ट्रिक सांगते, ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे. नारळ वेळीवर किसताना ना खूप जास्त टाईम जातो. म्हणजे जाईल तरी एकदा असेल माझ्यासारख्या मुलीला, कारण की ते हळूहळू करेपर्यंत. मग मी त्याला ना कापते आपल्या सुरीने आणि सुरीने कापून त्याच्यानंतर मी हे मिक्सरला लावते. तर तेव्हा जाऊन हे मस्तपैकी असं होतं. हार्डली 15 मिनटात होतं, काम वाचतं आपलं. तर घी तापलं आहे, मी त्याच्यामध्ये आणि गॅस बारीक ठेवला आहे आणि मी त्याच्यामध्ये टाकते नारळाचा कीस. आम्ही जेव्हा लहान होतो ना, लहान इन द सेन्स कसं सांगू, म्हणजे एक 10वीला वगैरे असताना माझी एक मैत्रीण आहे, तिला हे सगळं करायला खूप आवडायचं. तर ती मोदक करायची आणि खूप सुंदर ती मोदक ते वळतात ना, तेही ती खूप सुंदर करायची. आणि आता तिची बहीण करते. खूप साऱ्या आठवणी आहेत मैत्रिणींच्या. तर हां, मोदक बोलते, मस्त नारळाचं. हां, तुम्हाला चेंज वाटेल, थोडंसं ब्राईटनेस येतो आहे. मी तिकडे रिंग लाईट लावली आहे, जेणेकरून थोडं चेंज वाटेल आणि थोडं ब्राईटनेस येईल. तर बारीक गॅसवर खोबऱ्याला थोडंसं हे होऊ द्या, भाजू द्या मस्तपैकी. तोपर्यंत तुम्ही काय कराल, आपला नेहमीचा डायलॉग सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक सांगायचं आहे की हा कुठलाही ठरलेला प्लॅन नव्हता. मला ना अचानक संध्याकाळी 6 वाजता, आता वाजले आहेत 9:15, आणि मी ट्राय करीन की आज रात्रीच व्हिडिओ अपलोड करीन एडिट करून फटाफट. तर आज संध्याकाळी 6 वाजताच मला डोक्यात आलं की आपण, आणि हां, आय एम सो सॉरी, माझा व्लॉग हा खूप लेट येतो आहे. तर ह्याच्यामागे कारण काहीच नाही आहे. काय येतो आहे नाही माहिती मला. तर काय सांगणार होते मी, हां, माझ्या फोनमध्ये फर्स्ट चार्जिंग खूप कमी आहे, 16% आहे. तर मी फटाफट ट्राय करते की चार्जिंग संपेपर्यंत, मी संपायच्या आत मी हे फटाफट हे करू. आता खोबरं हे झालं आहे मस्तपैकी.
2 मिनटं मी त्याला स्टर करवते. मी थोडंसं किंचितसं किंवा 1 चमचा त्याच्यामध्ये घी टाकते, कारण की थोडंसं मला घीचं स्ट्रक्चर आवडतो आणि स्मेल आवडतो म्हणून. तर त्याला व्यवस्थित एकदम स्टर करते. आता मी टाकते आहे ह्याच्यामध्ये गूळ. टाकते. आता मी ह्याच्यामध्ये टाकते आहे गूळ. मला गुळाचं प्रमाण कळत नव्हतं, तर मी मम्मीला विचारलं, तर मम्मी बोलली ठीक आहे एवढं प्रमाण. आणि हां, आम्ही आज जेवण नाही करणार आहे. आय मीन मी जेवली आहे लेट, मम्मी जेवली आहे लेट, पप्पा आता जेवतील. सो मी जेवण नाही, म्हणजे जर असेल तर कोण जेवणारं असेल तर ठीक आहे, पण सहजा नाही आहे, कारण की अजिंक्य लवकर जेवतो आजकाल, कारण की त्याला यायला लेट होतात, 2-2:30 वाजतात. म्हणतो त्याला मी सकाळचाच डबा 2 टाईम देऊन टाकते. ओके. हां, मी तुम्हाला एक नाही दाखवलं ना, वेलची मी करूनच ठेवली आहे, वेलची आणि साखरेचा पूड. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे काजू बदाम अवेलेबल असेल किंवा खायचं असेल तर त्याच्यामध्ये काजू बदाम टाका, पण असेही सुंदर लागतात. मी फक्त ॲडसाठी काजू बदाम टाकते आहे. आणि हां, एक सांगायचं आहे, मला मोदक नाही आवडत. मी करते कारण की घरातले खातात आणि मला आवडतं, त्या लोकांनी खाल्लेलं मी केलेलं, म्हणून आवडीने करते. मी खाल्लं तर 1 किंवा 2, त्याच्यावर मला नाहीच जात. उकडलेले मोदक नाही जात, बाकी तळलेले मोदक मी 3-4 खाऊ शकते, ते पण 2 दिवसानंतर. तो गोडची मी फॅन नाही आहे एवढी, मी तिखटची फॅन आहे. आणि मग थोडं PCOD, गॅस हा सगळा त्रास व्हायला लागला, मग गोड पण मी कमी केलं. तर इथे मी रव्याचे नाही करत आहे, इथे मी करते. ह्याच्यावरून मला आठवलं, मला ना एक कारण आहे व्लॉगिंग व्हिडिओ काढायला, मग ते मेकअप करा, हे करा, मला फार कंटाळा येतो. म्हणून मी आत्ताही फक्त पावडर लावली आहे, हलकी लिपस्टिक लावली आहे आणि हलकं काजळ लावलं आहे, बस. हे पण माझं कारण आहे व्हिडिओ लेट येण्याचं. सो आय ॲक्सेप्ट की माझं हे कारण आहे. तर इथे मस्तपैकी सारण छान मुरतं आहे, मी एकदा दाखवते. हे बघा आपलं सारण. सो आत्ता मस्तपैकी मिक्स झालं आहे नारळ आणि गूळ. तर मी त्याच्यात ॲड करते आहे काजू. मी तुम्हाला म्हणजे जेव्हा मी टाकेन ना त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि भाजलेली आपली खसखस. सो जी लोक नवीन आहेत आणि ज्यांना येत नाही आहे ती लोक माझे व्हिडिओ बघू शकतात, आणि ज्या बायका करतात त्यांना त्यांचे व्हिडिओ मी बघीन किंवा त्यांच्याकडनं सजेशन मी घेईन. पण हां, हे आत्ता एकदा करायला लागली ना तर मग मी नाही बघणार व्हिडिओ किंवा सजेशन नाही घेणार. आणि असं तर मी जास्त नाही कोणाकडनं रेसिपी काय मागत, कारण की आपल्याला जे येते आणि जे जमतं आहे, आणि यूट्यूब जिंदाबाद, तुम्हाला तर माहिती आहे. तर येस, मी तुम्हाला दाखवते. बघा इथे आपण काजू टाकले आहेत आणि खसखस टाकली आहे. तर आता काजू बदाम बोलते, काजू आणि खसखस टाकली आहे. काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत, मी असंच टाकली आहे. हां, त्याला मस्त बारीक गॅसवर 2 मिनटं ठेवते किंवा 1 मिनटं. तर मी तुम्हाला काय सांगू होती, कुठल्याही रेसिपी ना मी कधी असं फोर्सने किंवा कोणाच्या डिपेंडने मी नाही शिकले. हे मी तुम्हाला माझं एक शेअर करते. मी सांगते, लहानपणी मला भाजी माझ्या ताईने शिकवली आहे. चपाती पण मे बी आपण बघत बघत शिकतो. आईने म्हणा, हां, आईने, बाबांनी शिकवलं आहे, असं तिघांनी थोडंफार शिकवलं आहे. इथे आल्यावर किंवा ह्याच्या आधी मी काहीच
असं कोणावर डिपेंड राहून रेसिपी कुठलीही शिकलेली नाही आहे. आणि मोदक माझ्यासाठी ना पुरणपोळी खूप, मला असं वाटायचं खूप मोठं रेसिपी आहे, खूप मोठं स्ट्रक्चर असतं पुरणपोळी म्हणजे. पण ज्यावेळेला मी पुरणपोळी केली ना, मला खरंच वाटलं ठीक आहे भाई, करू शकतो. मला खरं त्यावेळेला असंच वाटलं की ठीक आहे ना भाई, करू शकतो आपण. हे आलं म्हणजे मी पुरणपोळी नेक्स्ट टाईम पण करू शकते आवडीने, असं एकदम काय हे नाही वाटलं. फक्त की करताना कोणी नको आजूबाजूला, आणि टचवूड की करताना कधीच कोणी नसतं आजूबाजूला. मम्मीला पण आवडत नाही, म्हणजे माझ्या सासूंना पण आवडत नाही आजूबाजूला कोणी असेल. पण आपला फोकस हटतो म्हणून, बाकी काय असं कारण नाही आहे. तर हां, आता मोदक, आता लास्टला मला कळेल की मोदकाला आहेत का एवढे जास्त एफर्ट्स, की बायका कंटाळतात. शिट, मोदक कुठे करणार बायका, म्हणजे मी माझ्या आईचंच बोलते. त्याच्यामुळे बायका कंटाळतात करायला की एवढं कसं करणार. पण ह्याचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देऊ शकते की खरंच कंटाळलं पाहिजे का मोदकाच्या रेसिपीला, की गणपतीच्याच दिवसांमध्ये केलं पाहिजे की संकष्टीच्याच दिवशी केलं पाहिजे. असं जर आपल्याला वाटतं की आज मोदक करायचं, अजिंक्यला मोदक फार आवडतात, त्याला तळलेले मोदक आवडतात, आणि आमच्या घरी काय उकडलेले मोदक सगळ्यांनाच आवडतात. तर येस, माझी बडबड थोडीशी झाली आहे आणि सारण पण मस्तपैकी एकमेकांना असं जॉईन झालं आहे. तर मला असं वाटतं गॅस बंद करायला पाहिजे, कारण मी तुमच्यासोबत इथे गप्पा मारीन आणि ते बिचारं करपून जाईल. तर मी गॅस बंद केला आहे. ह्याला असंच थंड होऊ दे किंवा गरम ॲज युजल. आता आपण पिठाची तयारी करूया. तुमच्यामुळे मी विसरली आहे ह्याच्यामध्ये टाकायला काय, वेलची पूड. तुमच्यामुळे विसरली आहे मी. तुम्ही असे बघत राहतात माझ्याकडे, त्याच्यामुळे मी विसरली. ओके ठीक आहे, हरकत नाही, असंच टाकते. आणि हां, जर जायफळ टाकायचं आहे तर जायफळ टाका. मी एकदम थोडंसं टाकते, म्हणजे थोडंसं टेक्स्चर यायला. ऑप्शनल आहे पूर्णपणे मे बी जायफळ, कारण की म्हणजे ज्या रेसिपीमधून मी आता उगवली आहे त्याच्यामध्ये जायफळ नव्हतं, पण आई आणि ही लोकं टाकतात म्हणून मग मी थोडंसं जायफळ टाकते. हे जायफळ आहे. पहिलं मला हे सुपारी वाटायचं, बट नाही, ॲक्च्युअलमध्ये जायफळ आहे ते. मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, सांगते. तर लेट झाल्यामुळे आणि तुमच्यामुळे झाल्यामुळे मी साखर आणि वेलची जी मिक्सरला लावलेली आणि जायफळ थोडंसे 1 सेकंड किंवा 1 मिनटं राहू दे, म्हणजे त्या सारणाला लागेल सगळं. कारण थंड होतं आहे. मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तांदळाच्या पिठासाठी, सॉरी, मोदकाच्या पिठासाठी तांदूळचं पीठ मी यूज करणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये किती वाटी, मी वाटी अंदाजे टाकते, म्हणजे जेवढं मला तर जमतं तर मी अंदाजे टाकते. कुठल्याही वाटीने नाही घेत, कुठल्याही पेल्याने नाही घेत, असंच टाकते. तर एक पाण्याला थोडीशी हलकीशी उकळ देणार आणि त्याच्यात काय टाकणार सांगते. तर मी पाणी टाकलं आहे, तर मी ह्याच्यात टाकते आहे दूध. दूध ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका. मोठ्याच गॅसवर आहे, एका टोपामध्ये दाखवते. दूध टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते, नाही तर मी आत्ताच दाखवते ना तुम्हाला. आणि मोठ्या गॅसवर ह्याला उकळी येऊ दे. तर येस, पाणीला उकळी आली आहे. मोठा गॅस करते मी आणि ह्याच्यात मी टाकते आहे तांदळाचं पीठ. आय डोंट नो की हे एक पुरेल की नाही. ठीक आहे, गणपती बाप्पा मोरया. मी टाकले आणि अर्धी वाटी टाकते. आय डोंट नो, बट ठीक आहे. मला असं वाटतं की केल्याशिवाय कळणार नाही. मला भीती वाटते की ते वेस्ट नको व्हायला.
येस गाईज, मी पहिली नाही दुसरी पायरी जिंकली आहे. पहिली पायरी म्हणजे सारण, दुसरी पायरी म्हणजे आपलं पीठ. तर पीठ फटाफट मी हे केलं आणि थोडा वेळ असं स्टर केलं आणि मी बंद केलं आहे गॅस. तर त्याच्यावर झाकण ठेवून मस्त त्याला आतमध्ये मस्त हे होते, दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे आता मस्तपैकी पीठ गरम गरम आहे. तर मी मळून घेते, कारण की गरम गरम पीठ मळायचं असतं. आय डोंट नो, हे नरम आहे जास्त. मला असं वाटतं की चिकट असायला पाहिजे जास्त. तर मला नाही माहिती आहे, म्हणजे की जास्त हे व्हायला नको, की नरम व्हायला नको, की मग नंतर कसं करायचं. मला ना रेसिपी करायला मन लागतं. मला असं वाटतं आहे की सगळ्यांनाच लागत असेल, की मूड पाहिजे करायला. मग मी मार्केटला जाऊन आली, नारळ वगैरे घेऊन आली. मूड असेल तर चहा बी घेऊन घेऊन चहा. आणि हे सगळं पीठ एका ह्याच्यात काढल्यानंतर ह्याला, जर तुमच्याकडे तांब्या असेल किंवा ग्लास असेल उंच, त्याने मस्त दाबून घ्यायचं आहे ह्याला, जेणेकरून आपलं पीठ खूप सुंदर होईल. तर मी ते स्मॅशर यूज करते आहे. खास ना, खरं बोलू, स्मॅशर मी त्याच्यासाठीच आणला, कारण की गरम गरम जेव्हा बटाटी असतात तेव्हा ना गरम गरम कसं करणार ना. तर मी स्मॅशर खास त्याच्यासाठी आणलं आहे. तर हे असं पीठ झालं आहे. आय डोंट नो, बाई फुकट गेलं ना, सासू जेव्हा घालणार हात तुझ्या मायला. ठीक आहे, मी आता ह्याला मळून घेते. इथे हे पीठ मस्त रेडी आहे. तर येस, इथे पीठ मळून झालं आहे आणि मी आता मोदक वळायला घेते आहे. त्याच्या आधी हे चाळणी बोलवू शकता, जर तुमच्याकडे चाळणी असेल तर. खाली तुम्ही टोप ठेवा किंवा काही ठेवा. इथे माझ्याकडे मोदकाचं भांडं आहे, तर त्याला मी घी लावते आहे थोडंसं, लिटल बिट. कारण जर मोदक मी त्याच्यावर ठेवीन तर थोडंसं खालून पण एक स्ट्रेक्चर येईल. एकदम हलकामध्ये लावते आहे, हे बघा, एकदम हलकं, थोडं स्प्रेड करते, तर त्याला ते चिटकणार नाही निघताना. आणि जेव्हा मी पीठ मळत होती ना, तेव्हा म्हणजे मला असं फील झालं की एकदम चिकट चिकट होतं. जसं आपण चपातीच्या पिठाला करतो ना, तसं त्याला नाही करू शकत वाटतं, मला असं वाटतं. तर मी काय केलं माहिती आहे, मी तेल वगैरे नाही टाकलं, एकदम हलकंसं ना हाताला मी तूप लावलं. आणि हाताला हलकंसं तूप लावल्यानंतर ते मस्त, म्हणजे असं टेक्स्चर झालं त्याचं, हे प्रॉपर असं. तर येस, मी आता इथे करायला घेते आहे आणि मला फार भीती वाटते. ही माझी आहे थर्ड स्टेप. तर मी असा एक मोठा एक गोळा घेते. मला थोडी मीडियम साईजचे आवडतात करायला, तर मी त्या हिशोबाने घेते. एका वाटीमध्येच घी आधी तुम्ही काढून ठेवा. मी काढलं आहे एका वाटीमध्ये घी, आणि म्हणजे आपल्याला हाताला ते असं असं करायला जमेल. माशाअल्लाह. आय नो, करते मोदक आणि माशाअल्लाह बोलते आहे. खरंच यार, सारण खूप सुंदर झालं. तू नजर नको लागू दे माझी, खूप सुंदर झालं आहे. मला गोड नाही आवडत, पण हे थोडंसं गोड आहे आणि ठीक आहे, गूळ आहे ह्याच्यामध्ये. गुळाने आपला काय डायबिटीस वगैरे वाढत नाही. मला डायबिटीस नाही, पण मला गोड, PCODसाठी गोड नाही खायचं. तर येस, हा गोळा करते मी हा फर्स्ट करते, म्हणजे असं नाही आहे की मी करून झाल्यानंतर दाखवते. मी हा फर्स्ट करते. माझ्या हाताला ऑलरेडी थोडंसं हलकंसं घी आहे, म्हणजे तर हे घी लावण्याचं कारण हे आहे, कारण असं असं करायचं आहे आपल्याला. खरं बोलू, मला खूप आठवण येते त्या मैत्रिणीची मोदक करताना, कारण की ती फटाफट फटाफट करायची.
गणपती बाप्पा मोरया. ॲक्च्युली मी कधीही न्यू रेसिपी जेव्हा करते ना, तेव्हा मला खरं बोलू गणपती बाप्पा मोरयाच बोलते मी. आणि सारण अतिशय सुंदर झालं आहे, अतिशय सुंदर. ह्याला मस्त पातळ करूया. इतना इनफ आहे, एवढे इनफ आहे. तर मी इथे थोडंसं घी आहे, तर मी इथे करते पाकळ्या. ओके. आता ह्या पाकळ्या असं म्हणतात, हे असं करायचं असतं ना. मी का हसते माहिती आहे, कारण की मला काय करताना आणि हा टचवूड, मला माझ्या घरी असं काय करताना शांतता असते, छान वाटते ना. तर येस, हां. तर ह्याच्यात आपण टाकणार आहे सारणसाठी आपल्याला लागणार आहे चम्मच. ओके. माझ्या हाताने थोडंसं पडायलाच पाहिजे खाली. 1 स्पून इनफ आहे, कारण की माझा स्पून ऑलरेडी मोठा आहे, तर हा एवढा इनफ आहे. ह्या पाकळ्या मी ऑलरेडी ना अशा करते साईडला, म्हणजे त्या खाली चेपल्या नाही जाणार. परफेक्ट. छान आहे ना. सो येस, हे बघा मस्त एकदम छान असं टपोरं असं झालं आहे मोदक माझा. सो असेच मी करते, तोपर्यंत सबस्क्राईब करा. छान झालं आहे, फक्त वाफ आली ना म्हणून ते थोडंसं हलकं तुटलं आहे, बाकी मस्त झालं आहे. मस्त वाटते ना. एकच उचलायचं. सगळे चांगले डिअर.
एकच डायलॉग तुझा फिक्स असतो का? छान आहे. मम्मी ओव्हर ऍक्टिंग. पप्पा एक उचला ह्यातला. अरे खालचं तरी खा, पूर्ण सकट खा. हे तर सदम्यात गेले. बेहोशचं औषध नाही आहे मोदकात. हा सुंदर आहे खरंच. चांगलं आहे. नाव आय एम टेकिंग. फॉसिल्स मिलते हैं जो कि मरीन एनिमल्स के हैं। और यहाँ पहाड़ों पे भला ये कैसे आए? खैर, ये यहाँ नहीं आए, बल्कि ये तो इन पहाड़ों से भी पुराने हैं, क्योंकि करोड़ों साल पहले ये सब एक समंदर हुआ करता था जिसे कहते थे टेथिस सी, जो इंडियन प्लेट और यूरेशियन प्लेट। तर येस, असा गेला माझा कालचा दिवस आणि संकष्टी चतुर्थी. मोदक खूप अतिशय सुंदर झालेले. एवढ्या वर्षातून मी पहिल्यांदा 4 खाल्ले असतील मोदक. 1, 7, 4 किंवा 5, कारण की मला मोदक नाही आवडत. सो आय कॅन से की मी माझ्याच हातचे खाऊ शकते. मला नाही आता आवडणार कोणाच्या हातचे मोदक. तर ठीक आहे, सारण खूप सुंदर झालेलं आणि सगळ्यांनाही आवडले मोदक. आणि त्याच्यावर तूप टाकलं किंवा घी टाकलं की सुंदर लागतात मोदक. आणि यस, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.